दंड हातात घेतल्यानंतर हे करायला लागतं. आणि म्हणून सांगितलंय की आहेत ना नद्या, आहेत ना गुहा, आहेत ना अजून वृक्ष, मिळतात ना अजून अंगावर परिधान करायला वल्कल, मग कशाला अडकताय त्यांच्यामध्ये. बाबा फरीद हे एक सुफी संत होते. काही मागायचं नसायचं त्यांना, पण एकदा काहीतरी मागण्यासाठी म्हणून ते अकबराकडे गेले. अकबराचा तो जो बाहेरचा पहारेकरी होता तो म्हणाला, आत्ता नको, आत्ता आमचे ते जरा नमाज विमाज पडतायत, उद्या या. असं 5-6 दिवस होतं. तर बाबा फरीद एक दिवस म्हणतात की एक काम करतो, मला माहिती आहे नमाजाचं मोल, मी काही त्याला जाऊन व्यत्यय आणणार नाही, त्याला करू देत नमाज, मी बाजूला उभं राहून बघीन. ठीक आहे म्हणाला, जा तुम्ही. म्हणून बाबा फरीद अकबर कोपऱ्याच्या इथे उभे राहतात. अकबर नमाज पडत असतो आणि नमाज झाल्यानंतर ही भली मोठी जंत्री मागत असतो. ते पाहतात बाबा फरीद आणि निघून जातात. अकबराचा नमाज संपतो आणि अकबराच्या लक्षात येतं की हे बाबा फरीद असेच चाललेत. तो हाक मारतो की तुम्ही कुठे आहात, तुम्ही का चाललायत, तुम्ही कशासाठी आला होतात. ते म्हणाले मी मागायला आलो होतो, पण आता लक्षात आलं तू काय देणार, तूच त्याच्याकडनं मागतोयस, मग मी त्याच्याचकडे मागीन ना. दुआ जिस चीज की कीजिए तो बस अल्लाह से कीजिए, असं म्हणून कव्वाली सुरू होते. अहो देणारा तो आहे. विनोबांनी व्याख्या काय सुंदर केले, जो देतो तो देव. आणि राक्षस कोण, जो प्रत्येक गोष्ट स्वतःकडे राखून ठेवतो तो राक्षस आणि देतो तो देव. मग त्याच्याचकडे मागा ना, आधेमध्ये धनमधांतांकडे का मागताय, हा प्रश्न आपण आपापल्या आयुष्याला लावून घ्यावा. भागवतांनी आपल्याला किती स्वच्छ सुंदर राजमार्ग घालून दिलाय. जिथे तुमचं पटत नाही तिथे वाद घालायला जाऊ नका, 2 पावलं मागे या आणि सुखाने जगा. साधा सोपा सुंदर नियम आपल्याला घालून दिलेला आहे. देव देतो, आमच्याकडे लोक म्हणतात पण देतो का खरंच, हा प्रश्न आला ना की सगळी संशयात्मा विनश्यती. तो म्हणतात ना वर्षानुवर्ष लोक, मग बघूया ना. आणि त्यांचं वचन येते आणि ते वचन पाळतात, मोडत नाहीत. रामहा द्विर न अभिभाषते म्हटलंय, राम 2दा बोलत नाही. म्हणजे कालच्या स्टेजवर हो, आजच्या स्टेजवर नाही, असं नाही. मी होच काल बोललोय, उद्याही तेच राहणार आहे, परवा सुद्धा तेच राहील. जोपर्यंत जन लोकांचं कल्याण होणार आहे तोपर्यंत होच असेल. मग त्याचं वचन आहे ना, अनन्याश्चिंता यंतो माम योगक्षेमं वहाम्यहम. इतकं बोलण्याच्या भरामध्ये एवढेच लोक समोर येत आहेत. ये जना पर्युपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमं वहाम्यहम. अहो मी आहे ना म्हणाला योगक्षेम वाहायला. मी त्या दिवशी म्हणजे माझी मुलगी लहान असताना तिला एकदा दाखवलं होतं. विद्या तुमच्याच गल्लीमध्ये तो श्याम होता ना, एक कुत्रा आहे हो, त्याला नाव ठेवलंय श्याम. आमच्या गल्लीत एक हरी आहे. मला इतकी मजा वाटते त्यांच्याशी बोलायला. मी असंच आमचं बोलणं चाललं होतं ह्याच विचारानं की जो चोच देतो तो दाणा पण देतो. आणि तिला मी रात्री कुठेतरी घेऊन चालले होते, लहान होती ती. तिला कोणीतरी आलं, एक अगदी सामान्य वेशातला फाटका माणूस आला. त्यांनी त्याच्या जोड काय होतं ना त्याच्यातला अर्धी भाकरी त्याला घातली. मी म्हटलं बघ, ज्याला चोच असते ना त्याला दाणा मिळतोच. एवढे कुत्रे आपल्या अवतीभोवती हिंडत असतात, स्ट्रे डॉग्स, पण त्यांना कोणी ना कोणीतरी भेटतच हो, तो देतोच. आणि आमच्या भागवतांनी काय केलं, भागवतांनी सांगितलं देतो, विश्वास ठेवा. बरं तुम्हाला, आणि असं नाही म्हणालं, किती उदार चित्त आहे भागवत, हे पुराण किती उदार चित्त आहे. ते म्हणाले तुम्हाला काय हवं आहे, तुमची यादी देता. खरंच आहे हो, तोच भाव आहे प्रेमाचा भागवतामध्ये. तुमची यादी देता, काय हवंय तुम्हाला. अच्छा तुम्हाला संतान हवंय, बरं. मग तुम्हाला काय हवंय, तेज हवंय, बरं बरं. तुम्हाला काय हवंय, कौटुंबिक स्वास्थ्य हवे, बरं. असं नाही सांगितलं बघा मागा कोण देईल ते बघा, नाही सांगतो म्हणाले. 3ऱ्या स्कंधामधला 28वा अध्याय त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे का कोण कोण काय काय देईल म्हणाले. ब्रह्मतेज हवाय, ब्रह्मदेवाची उपासना करा. संतान हवाय, प्रजापतीला भजन करा त्याचं. आणि काय हवंय, इंद्रिय सुख हवंय, इंद्राची उपासना करा. लक्ष्मी हवी आहे, दुर्गेला भजा. धन हवंय, अष्टवसूंना साथ घाला. शक्ती हवी आहे, पृथ्वीला हाक मारा. प्रतिष्ठा हवी आहे, आकाशाला बोलवा. धर्माचरण हवंय, विष्णूला सांगा. सौंदर्य हवंय, गंधर्वांना सांगा. ज्ञान हवंय, शंकरांकडे जा. आणि कौटुंबिक स्वास्थ्य हवे, पार्वतीला भजा. किती निरस्त करून टाकतात. कुणाला विचारू. आपल्याकडे चुकून एखाद्या सरकारी कार्यालयात गेलो की अहो आम्हाला हे हवंय, तर 2 उत्तरं असतात, बघून सांगतो आणि सांगून बघतो.
इथं असं काही नाही. तुम्हाला हे हवंय, हे घ्या. हा हवाय, ही देवता. ही हवंय, ही देवता. फक्त एक आहे, एक अट आहे. काय अट आहे? हे मृत्यूच्या वेळी चिंतन करायचं आहे. शेवटच्या काळात चिंतन करायला सांगितलं आहे, कारण अंते गती सा गती. शेवटचा क्षण म्हणून सांभाळावा. आमचे आजोबा वगैरे ना त्या काळातली माणसंच वेगळी होती. ते नेहमी म्हणायचे की मला ना जागेपणी यावा मृत्यू, कारण मला तो क्षण सांभाळायचा आहे, तो क्षण मला पाहायचा आहे. काय धैर्य असेल त्यांच्याकडे. क्षण सांभाळायचं आहे, कारण तुमची त्या क्षणातली इच्छा हीच पुढच्या काळामध्ये येते. माझे सासरे एक फार सुंदर विनोद सांगतात. म्हणे एक त्यांच्या गावामध्ये एक माणूस होता, अगदी आसन्न मरण झालेला. नातेवाईक जमले, अगदी म्हणजे आत्ता जाईल का पुढच्या क्षणी, आणि वा के असं तो म्हणतोय. लोक म्हणतात की अहो त्याला वासुदेव केशव म्हणायचे. सुवर्ण भस्म आणा, उगाळून द्या. सुवर्ण भस्माची मात्रेनी काय काम केलं. तो माणूस म्हणाला, वासरू केरसुणी खाताय, वासरू केरसुणी खाताय, वासरू केरसुणी खाताय. अरे जाताना पण जर इथेच अडकलास तर पुढे काय होईल, बैल का केरसुणी? शेवटच्या क्षणी जे मनात येणार आहे तेच पुढे घडणार आहे. आपल्याकडे आपण काय म्हणतो की जन्माच्या वेळेला अमुक अमुक नक्षत्र होती, पण जे खूप खोल आहेत ना या विद्येमध्ये ते सांगतात जन्माच्या वेळी ही नक्षत्र नव्हती. त्याला जे करायचंय ती नक्षत्र जेव्हा असतील तेव्हा तो जन्माला येतो. काय विचार आहे. कारण आधीची गती ठरली आहे. तुम्हाला काय व्हायचं आहे हे आधीच तुम्ही सांगून ठेवलेलं आहे, आणि आता तो त्याच वेळी जन्माला येईल जेव्हा ती नक्षत्र, ती ग्रहस्थिती, ते सगळं पूरक असेल. म्हणून एकाच दिवशी काही क्षणांच्या सेकंदांनी जन्माला आलेली मुलं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये दिसतात. कारण नक्षत्रांची त्या ह्याची थोडीशी जरी दिशा बदलली, त्याची गती बदलली, तरी तुमचं सगळं पुढचं बदलतं. जन्माला आल्यावर नक्षत्र ठरत नाही, नक्षत्र ठरल्यावर जन्म होतो. केवढा अभ्यास झालाय आपल्याकडे या सगळ्या विद्येमधला. एका ठिकाणी तर असं म्हटलंय की क्रांत्या विंत्या ज्या घडतात ना त्या मुळीच माणसाच्या अंतःप्रेरणेतनं वगैरे होत नाहीत. दर 11 वर्षांनी सूर्यावरती विस्फोट घडतात आणि त्याचा परिणाम म्हणजे माणसाचं रक्त पातळ होतं आणि त्याला अधिकाधिक एक्साइटेड तो व्हायला लागतो आणि त्यातनं क्रांती घडते. आता याला मान्यता द्यायची नाही द्यायची हा त्यांचा विषय, पण आपल्याकडे हा अभ्यास झाले आपल्याकडे, आणि हा आपला अभ्यास नाही, हा पाश्चिमात्य शास्त्रज्ञांचा अभ्यास आहे. पण सांगायचा मुद्दा काय तर विश्वास ठेवा. म्हणाले शेवटची गती मृत्यूची गती असताना तुम्हाला जे मागायचं ते मागा. देवता दिलेले आहेत, त्यांची साधना करा. शेवटच्या क्षणी ते तुम्हाला हात दिल्याशिवाय राहणार नाहीत. पण हे करताना पुन्हा भागवत आपलं नेहमीच एक वाक्य आणतंच, तिथे कशाला हे तरी मागताय हो. त्यापेक्षा निरीच्छ मागायचंच असेल तर नारायणाचं काही मागा, हरी कथा मागा, हरी लीला मागा, हरी ध्यान मागा. ध्यान कसं करावं मी मगाशी मला वाटतं चुकीचा आकडा सांगितला. ध्यानाचा आहे 3ऱ्या स्कंधामधला 28व्या सर्गामध्ये ध्यानाचा संपूर्ण अष्टांग योग सांगितले, आणि किती सोपा. पातंजल योगसूत्र झटकन कळत नाही, आणि त्याच्यावरचं विवेकानंदांचं भाष्य वाचलं तर थकूनच जातो माणूस, लगेच शवासन. पण सूत्र कळत नाही, पण हा योग कळतो. ध्यान कसं करावं, प्राणायामाने काय दूर करावं. भागवत किती सहज सांगतं भागवत पुराण की प्राणायामही काय करावं, देहदोषान, देहातले दोष दूर करावेत, धारणेनी किलबिष दूर करावीत. कारण आपली पापं ही आपल्या धारणेतनं घडत असतात. मोह होतोय म्हणून सांगते. रामकृष्ण परमहंसांचं एक वाक्य आहे. रामकृष्ण परमहंसांना त्यांच्या शिष्यांनी विचारलं की गुरुजी तुम्ही म्हणता की सगळी लेकरं ईश्वराची ना, मग कोणी श्रीमंत, कोणी गरीब, कुणी चांगला, कुणी वाईट असं का होतं. यावर रामकृष्णांनी उत्तर दिलं आहे, याचं एकमेव उत्तर आहे धारणा. मी माझ्या मनाची जी धारणा करून घेते त्यानुसारच माझं व्यक्तिमत्व घडतं. आणि विवेकानंद हे सगळं उचलून पुढे भारतासाठी लावतात की आमच्या भारतीयांवरती अशी धारणा सांगितली गेली की भारत म्हणजे अडाण्यांचा देश, भारत म्हणजे गारुड्यांचा देश, भारत म्हणजे मागास. ही धारणा इतरांनी येऊन करून दिली आणि आम्ही ती स्वीकारली, म्हणून आज आम्ही मागे पडलो. आणि म्हणून धारणा का करावी, मनातल्या सगळ्या वाईट गोष्टी झटकून टाकण्यासाठी म्हणून धारणा करावी सांगितलं. प्रत्याहाराने काय करावं, संसर्गापासून दूर व्हावं सांगितलेलं आहे. आणि ध्यानाने काय करावं तर ईश्वराखेरीज
जे काही मनात आहे ते काढून टाकावं आणि सगळं लक्ष संपूर्णपणे ईश्वराच्या वर केंद्रित करावं, ते ध्यान. मी तुम्हाला खरं सांगते, जेव्हा जेव्हा मी ते भागवतातलं वाचते ना, मी तो प्रयोग करते. सफल होतो असं नाही, पण आनंद मिळतो मात्र खरंच. आत्ता मी सांगताना ज्यांना करायचं असेल त्यांनी करू शकता हा प्रयोग. डोळे बंद करू, दीर्घ श्वसन करा. ध्यान कसं करावं आम्हाला तेही माहिती नसतं. ध्यान कसं करावं, भागवत पाठीवरनं हात फिरवतं आणि म्हणतं नाही का माहिती आहे, मी सांगतो. काय दिलं हे दिलं. कसं करावं ध्यान म्हणाले, पहिल्यांदा डोळे मिटा आणि ती मूर्ती डोळ्यामध्ये स्थापित करा. काय मूर्तीचं वर्णन केलंय की त्याचं मुख बघा आनंदानं कसं प्रफुल्लित आहे, त्याचे डोळे बघा कमलकोशाप्रमाणे गुलाबी रंगाचे आहेत, त्याचे हात बघा, त्याचे शरीर बघा ते नीलकमलासारखं आहे, त्याच्या हातांचे तळवे बघा ते आरक्त वर्ण आहेत, त्याचा पिवळा झगझगीत पितांबर बघा, त्याच्या छातीवरती रुळणारी ती वैजयंती माळा बघा, तो गळ्यामधला कौस्तुभ मणी पहा आणि त्याचे अत्यंत देखणे डौलदार असे सुंदर ते चरण पहा. ही मूर्ती आधी डोळ्यासमोर आणा. ही ध्यानाची पहिली स्थिती आहे. आपल्या कुठल्याही स्तोत्राची, मोठ्या स्तोत्राची सुरुवात ही ध्यानानी होते. ध्यायेदा जानुबाहुं धृतशर धनुषम. का रामरक्षेच्या आधी आलं? कारण माझी आजी मला सांगायची, देवासमोर रांगोळ्या काढायचो ना आम्ही, तर मला म्हणायची धनश्री चक्र ना देवासमोरचं, एरवी तुम्ही बिंदूतनं बाहेर काढा चक्र, पण देवासमोरचं चक्र हे बाहेरून बिंदूत आलं पाहिजे. त्या काळी मला हे कळलं नव्हतं. ती काही न शिकलेली, पण तिला कळलं होतं. बाहेरून आत येऊ दे म्हणाले बिंदूपर्यंत देवासमोरचं चक्र. हे ध्यान त्याच्यासाठी आहे. माझं मन इतकं सैरभैर झालं, आता मी ध्यान करते, ती रामरायाची मूर्ती समोर आणते, त्या वासुदेवाची मुकुंदाची मूर्ती समोर आणते. ती मूर्ती समोर आणल्यानंतर ध्यानाला सुरुवात होते. पहिल्यांदी चरणकमळ बघा, म्हणजे आधी वरून खाली मूर्ती बघायची आणि उलटा प्रवास सुरू करायचा. ती चरणकमळ बघा. ऋणू झुणू पायी वाजता ती वाळे दावी ती पाऊले दयानिधे. नामदेव महाराज म्हणाले पाऊलं दाखव रे. ऋणू झुणू पायी वाजता ती वाळे दावी ती पाऊले दयानिधे. स्वयंवरासी जाता अहल्ये उद्धरिले दावी ती पाऊले दयानिधे. भीष्म विदुरादिक जासी ध्याले दावी ती पाऊले दयानिधे. कंस रावण जासी भ्याले दावी ती पाऊले दयानिधे. अशी पावलं मला दाखव. मग ती पावलं पाहिजे. त्या पावलांवरती सुंदर नख आहेत, त्या नखांवरती सुंदर शोभा आहे, त्या नखांवरनं किरण परावर्तित झालेले आहेत, इतकी सुंदर नख आहेत. त्यातनं मग त्या पिंढऱ्यांकडे, पोटऱ्यांकडे जायचं आहे, मग गुडघ्यांकडे जायचं आहे, मांड्यांकडे जायचं आहे. मांड्यांचं वर्णन काय केलं आहे की गरुडावर बसलेल्या त्याच्या मांड्या बघा, म्हणजे काय चित्रमयता आहे ही सगळी. तो दिसतो आपल्याला, माझं वाहन आहे, मी कसंही मांड टाकीन, नाही त्यालाही त्रास होणार नाही इतक्या सुंदर रीतीनं, पण तरीही डौलदार रीतीनं मांड टाकून तो परमेश्वर बसलेला आहे. त्याच्या मांड्या बघा म्हणाले, त्याचा तो सुंदर पितांबर बघा, ते नाभी कमल बघा, नाभी सरोवर बघा, त्या नाभी सरोवरातनं आलेलं ते कमल बघा, त्याचं ते त्रिवळी असणारं उदर बघा, त्याचं अत्यंत सुंदर भरदार असं वक्षस्थळ बघा. 6 पॅक्स नाहीत, पण पहिल्या क्षणी कळतं की काही अंगावर घेऊ शकेल एवढी ताकद आहे. त्याच्यावरचं वत्स लांछन बघा, त्याच्यावरची ती वैजयंती माळा बघा. आणि ही वैजयंती माळा, उदाहरण फक्त सांगते, एक ह्याच्यावरही बोलता येतं, पण वैजयंती माळा, फक्त वैजयंती माळा बघत नाही, त्याच्यातनं कृष्णाचं किती नैपुण्य पाहतो आपण. युद्ध चाललेलं आहे, कृष्णाच्या हातामध्ये लगाम आहेत आणि अर्जुन वेगवान पुढे पुढे जातोय, युद्ध चाललेलं आहे, बाणावरती बाण सोडतायत आणि कृष्णाने आपल्या ह्या डोळ्याच्या बाजूनी पाहिलेलं आहे की एक भगदत्त जो आहे त्यांनी एक अस्त्र तयार केलं आहे आणि ते अस्त्र आता अर्जुनावरती पडणार आहे. आणि त्या क्षणी अर्जुनानं आपले लगाम असा खेचलेला आहे की त्या घोड्यांनी उडी मारून तो रथ असा खाली आलेला आहे. आणि ह्या सगळ्या स्थितीमध्ये झालं काय, भगदत्ताचा नेम चुकतोय आणि भगदत्ताच्या हातातनं सुटलेलं अस्त्र अर्जुनाला न लागता सारथ्याच्या छातीवरती जाऊन पडलेलं आहे आणि त्याची बघता बघता वैजयंती माळ झालेली आहे. बाळशास्त्री हरदासांनी महाभारतावरच्या व्याख्यानात त्याच्या पुढे इतकं सुरेख म्हटलं आहे. काही श्लोकांचे दाखले दिलेत, मला तर ते वर्बॅटिम पाठ नाहीत, पण काही श्लोकांमध्ये असं म्हटलं आहे की तेव्हा अर्जुनाचा थोडासा इगो दुखावला गेला होता की मी आहे ना उभा,
मग तू का घेतलीस? कृष्णाने एवढंच सांगितलं, तुला काय झेपेल आणि काय झेपणार नाही ते मला माहिती आहे. त्यामुळे जेव्हा आपण वैजयंती माळ बघतो ना, तेव्हा ती फक्त वैजयंती माळ बघत नाही, मला काय झेपेल आणि काय झेपणार नाही हे त्याला माहिती आहे, हा विश्वास पाहत असतो. म्हणून ती वैजयंती माळा बघा म्हणाले. मग पुढे चला, चतुर्भुज आहे, त्याच्यामध्ये पांचजन्य शंख आहे, कौमुदिकी गदा आहे, ते सुंदर सर्जनाचं प्रतीक असणारं कमळ आहे, अनेक आरे चमकणारं माफ करा, आडवताच येत नाहीत ते वर्णन करताना शब्द. ते चमकणारे आरे बघा आणि ते सुदर्शन चक्र बघा. वरती या, त्याचे सुंदर अधर बघा, दंतपंक्ती बघा. त्या आधरावर कधी काळी बासरी ठेवली गेली होती. वंशी नाद नटी तिला कटितटी खोमो निपोटी पटी कक्षे वामपुटी स्वशृंग निकटी वेताटी ही गोमटी. वामन पंडित काय वेणूचं वर्णन केलं होती. बासरी ठेवली आहे, ते बासरी बघा. मग वरती या, ते चाफेकळी नाक बघा, ते सुंदर प्रेमानं भरलेले डोळे बघा. इथे जणू 2 मासे बसलेत अशा त्याच्या भुवया बघा. आणि त्याच्यावरती सुंदर उलणारं असं ते मयूरपिच्छ बघा. आणि तो वरचा किरीट बघा. हे ध्यान खालपासून वरपर्यंत बघत 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 येतो. बऱ्याचदा ध्यानाला बसलं ना की आपल्याला कळतच नाही काय करायचं. खरं आहे ना? अवघड आहे. आणि लोक इतक्या सहज म्हणतात, मला ना अगदी काही दिसत नाही, निर्विचारावं इतकं नाही आहे शक्य. निर्विचार होऊ नाही शकत हो आपण माणसं. झालं तर उत्तम आहे, पण इतकं सोपं नाही आहे. निर्विकल्प समाधी जेवढी अवघड आहे, तेवढं निर्विचार होणं एक क्षणासाठी सुद्धा अवघड आहे. भागवतांनी आमची सोय करून ठेवली. माझ्यासारख्या सामान्यांना जेव्हा प्रश्न पडतो की काय करू ध्यानात, हे बघ म्हणाले. या बघण्यात तू अशी काही तल्लीन होऊन जाशील की त्या घडीला तुला अवतीभोवतीचा विसर पडेल. भोवतालाचा विसर पडणं म्हणजेच ध्यान. आणि ते ध्यान जर मी चांगल्या गोष्टीवरती केलं तर त्याची छाया, त्याचं प्रतिबिंब कुठेतरी आपल्याही मनामध्ये उमटतं. हा सोपा मार्ग आम्हाला भागवतांनी दिला. सतत म्हणाले त्याचा विचार कर. आणि पुढे जाता जाता अधोरेखित करून ठेवली एक गोष्ट. हे सगळं कशामुळे शक्य होतं? मनुष्य रूपेण. केवळ मनुष्य देहातच हे शक्य होतं. कुणाहून काय श्रेष्ठ, कुणाहून काय श्रेष्ठ सांगताना सांगितलंय, पाषाणापेक्षा वृक्ष बरा, वृक्षापेक्षा श्वास घेणारे प्राणी बरे, श्वास घेणाऱ्या प्राण्यांपेक्षा मन असणारे बरे, मग त्याच्या पुढे कृती करणारे बरे, असं सगळं बरंच वर्णन आहे. त्याच्यामध्ये म्हटलंय की माणसांमध्ये ब्राह्मण बरे. पुन्हा एकदा सांगते, ज्ञान मिळवणारे, ब्रह्म जाणणारे. त्याच्यामध्ये सुद्धा फक्त अर्थ जाणणारे त्याहून बरे, अर्थ जाणण्यापेक्षा सुद्धा संशयाची निवृत्ती करणारे त्याहून बरे, त्याहीपेक्षा धर्माचं आचरण करणारे बरे, त्याहीपेक्षा कर्म नैष्कर्म्यानं करणारे बरे, आणि त्याही पलीकडे कर्मफलसुद्धा मला अर्पण करून टाकणारे बरे. हे सगळं कुणापेक्षा कोण श्रेष्ठ हे सांगत सांगत भगवंत येतात. इदम न मम ह्या ठिकाणी पुन्हा गाडी येते. फक्त एकच सांगितलंय, सतत त्याचा विचार ठेवा, अनुसंधान. भागवतांनी त्याला शब्द वापरलाय, अनुचिंतया. चिंता करून भगवंत मिळत नाही. मग अनुचिंतया, अनुसंधानानेच फक्त तो मिळतो. आणि कुणामुळे मिळतो? वैरांमुळे सुद्धा मिळतो. मला तर आपल्या संस्कृतीची इतकी गंमत वाटते हो. इतकी उदार संस्कृती जगाच्या पातळीवर कुठे पाहायला मिळणार आहे? तेव्हा भगवंत हवाय, भक्ती बिक्ती तर आहेच, काहीच विषयच नाही, त्यांनी मिळणारच आहे. वैरानी मिळेल. आणि नारद तर एक पाऊल पुढे जाऊन सांगतात, वैरानी अधिक मिळेल. कारण सतत विचार डोक्यात, हा काय करत असेल, याची पुढची स्ट्रॅटेजी काय असेल, हे काय असेल, ते काय असेल. वैरानी अधिक प्राप्त होतो. त्याच्यासाठी गांधील माशीचं उदाहरण दिलं आहे भागवतात. मला आणखीन एक भागवताची गंमत वाटते की सिद्धांत सांगून थांबत नाही, त्याला उदाहरण देतात. सुभाषितात, कुठलंही सुभाषित बघा संस्कृतातलं, सिद्धांत सिद्धांताला दाखला. कारण उदाहरण दिल्याशिवाय विषय समोर सोपा होत नाही. चांगली माणसं मृत्यू समोर आला तरी सुद्धा वाईट वागत नाहीत, हा सिद्धांत मांडला. आणि त्याला उदाहरण दिलं संस्कृत कवीनी. काय सांगितलं की चंदनाचं झाड कापणारं पातसुद्धा झाड सुगंधित करून टाकतं. काय विषय!
म्हणजे त्या पात्यांनीच झाड मरणार आहे. पण झाड असं म्हणत नाही, हा मला मारतोय ना, याला दुर्गंधी देऊ. नाही हो, माझा स्वभावच सुगंध देण्याचा असेल तर पात्याला सुद्धा मी सुगंधित करीन, भले त्यांनी माझा जीव का घेईना. आधी सिद्धांत, मग उदाहरण. भागवत प्रत्येक ठिकाणी जेव्हा जेव्हा मनात, माझ्यासारखी व्यक्ती काय करते की वाचताना प्रत्येका मनात येतं, हे असं कुठे दिसतं. आपण ताडून बघत असतो. प्रत्येक जण अभ्यास करताना असाच अभ्यास करतो. हे कुठे बघायला मिळतं, हे कसं असतं, याचं काय उदाहरण आहे. भागवत इतकं गोड आहे, ते तुम्हाला उदाहरण पण बघा, हे असं आहे. हां, इतकं प्रेमाने आपल्याला सांगतं. त्यामुळे आधी सिद्धांत सांगतं आणि मग उदाहरण सांगतं. हे सगळं अनुसंधानाने घडतं म्हणाले. कबीरजींचा एक दोहा आहे अनुसंधानाचा. काय बोललेत कबीरजी. ते म्हणाले अनुसंधान पाहिजे. म्हणजे काय पाहिजे, संधान बांधणे नव्हे. अनुसंधान म्हणजे त्याच्याशी संधान बांधणे, बी कनेक्टेड. काय म्हणतात कबीरजी, कसं अनुसंधान हवं, तर ते म्हणतात सुमिरन की सुधी यो करे जो घागर पनिहार. ती समोरनं बघा म्हणाले, डोक्यावर घागर घेऊन बाई येते का नाही, तिच्यासारखं अनुसंधान पाहिजे. एकावर एक एकावर एक एकावर एक 3 घागरी आहेत, पण म्हणून अशी चालली आहे का, नाही. गप्पा टप्पा चालली आहेत, पायात काटाबोसला काढतेय, हसतेय, किदळतेय, तक्रारी करते, सगळं करते. म्हणाले सुमिरन की सुधी यो करे जो घागर पनिहार. हाले डोले सुरती में कहे कबीर विचार. ती जराही कुठे अरे बापरे माझ्या डोक्यावर 3 घागरी आहेत असं काही नाही. याचं साधं सोपं कारण म्हणजे तिचं लक्ष सभोवतली असलं तरी तिचं ध्यान मात्र घागरीवरती आहे. त्यामुळे लक्ष सभोवती पण ध्यान मात्र तिथे. म्हणून अध्यात्मामध्ये फक्त एकतार अधिक प्रिय आहे. कारण बाकीच्या 5 तारा इकडे तिकडे वाजनात का, पण एक तार मात्र त्याची आहे आणि ती एक तार तिथेच वाजली पाहिजे. हे अनुसंधान. गोव्याचे एक तबलावादक होते खापरू मामा पर्वतकर म्हणून. काही महिने शेवटचं ते बेशुद्ध अवस्थेमध्ये होते, पण त्यांना ज्यांनी पाहिलं आहे ना त्या बेशुद्ध अवस्थेमध्ये, ते सांगतात त्यांची बोटं कायम चालत असायची. हे अनुसंधान, ही त्यांची साधना. किराणा घराण्याचे अध्वर्यू अब्दुल करीम खां साहेब, लोकांनी त्यांना प्रश्न विचारला. लोक म्हणजे काय प्रश्न विचारतील त्याचा नेम नाही. त्यांना कोणीतरी प्रश्न विचारला, तुम्ही कधी रियाज करता. ते म्हणाले कधी करत नाही ते विचारा, आणि रियाज करतानाच गेले. हे अनुसंधान, ही साधना. भागवत म्हणजे मी आता भागवताबद्दल बोलते म्हणून, पण आपल्या सगळ्या ग्रंथांमध्ये या अनुसंधानाला विशेष महत्त्व आहे. आणि आपल्याला भागवत पुन्हा प्रत्येक कथेतून हे सांगतं की अनुसंधान किती आवश्यक आहे. म्हणजे एक गोष्ट वाचली होती मागे मुल्ला नसीरुद्दीनची, ओशोंच्या प्रवचनात असावी. त्यांनी म्हटलं होतं की त्याला स्वप्न पडतं. त्या स्वप्नामध्ये देव प्रसन्न होतो. देव म्हणतो माग. हा म्हणतो 10 रुपये द्या. देव म्हणतो अरे मी प्रसन्न झालोय काही लाज बाळग. तो म्हणतो 20 रुपये द्या. त्याची झेप तेवढीच. तो म्हणतो 20 रुपये द्या. देव म्हणतो 30 दिले. हा म्हणतो 40 द्या. देव म्हणतो 50 दिले. हा म्हणतो 60 द्या. देव म्हणतो 70 दिले. करता 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 गाडी 90पर्यंत येते. आणि 90पर्यंत आल्यानंतर मग तो म्हणतो की आता भगवंता 90 देतोयस ना, मग 100 देऊन टाक, आकडा पूर्ण करून टाक. तर भगवंत म्हणतो हवे असतील तर 99 देईन, एक नाही देणार. आपण म्हणतो ना तो एक हातचा आहे, तो आपल्या हातचा कधीच नसतो, तो त्याच्या हातचा असतो. तो एक. आणि ते कधी कळतं, जेव्हा अनुसंधान असतं तेव्हा. आणि म्हणून आपल्या लक्षात येतं आपण हॉल आपणच बुक केलेला असतो, सगळं आपणच करणार असतो, तरी पत्रिकेवरती लिहावं लागतं अमुक एक कार्य करण्यास श्री समर्थ आहेत. का? कारण जोपर्यंत तो म्हणत नाही ओके डन, तोपर्यंत घडत नाही. हो, 23 नोव्हेंबरला तर गेल्याच वर्षी भेटलो असतो आपण, पण त्याचा एक यायचा होता हात, तो आत्ता आलाय आणि 16 ऑक्टोबरला भेटलोय. आपण आपल्याला दोष काढत राहतो, तो नाही. पण आपण हे मान्य करायला पाहिजे की त्याची पण एक इच्छा असते आणि तो सांगत असतो आपल्याला कळते असं नाही. आपण आपल्याच विचारांमध्ये असतो, ती कळत पण नाही. पण भागवत वाचलं ना की जागी होतात माणसं की हो असं असू शकतं, हे अनुसंधान असू शकतं. काय सगळं गमतीशीर आहे. हो, या सगळ्यात मला आणखीन एक आवडते ती गोष्ट सांगते. मला कल्पना आहे किती वेळ आहे विद्या आहे ना. या सगळ्यामध्ये ह्या अनुसंधानामध्ये रमायला सांगितलं आहे
किती वेगवेगळ्या वेगवेगळ्या गोष्टी भागवत आपल्यासमोर ठेवत जातं. मला गंमत वाटते ना ती त्यातल्या संवादांची. मुळात आपलं भारतीय सगळं अध्यात्म हे संवादावर बेतलेलं आहे. किती गोड शब्द आहे संवाद, ऐकायला गोड वाटतो, पण सगळीकडे असतो असं नाही. संवाद, पुन्हा शब्दांच्या थोडंसं जवळ जाऊन विचारूया, काय अर्थ आहे संवादाचा? वाद, वाद म्हणजे वाद घालणे नव्हे, वद म्हणजे बोलणे. त्या बोलण्याचं नाम आहे वाद, म्हणजे बोलणं म्हणजे वाद. आणि सम म्हणजे सम्यकता, सम्यकतेनं केलेलं बोलणं म्हणजे संवाद. हा सम आहे तो सम्यकतेतला आहे. त्यामुळे हे जे सगळे संवाद आहेत ते इतके सुंदर, इतके गोड आहेत. म्हणजे कपिल आणि देवहूतीचा संवाद असेल, अवधूताचा संवाद असेल, उद्धव आणि कृष्णाचा संवाद, तर क्षणोक्षणी डोळ्यातनं पाणी येतं आपल्या. काय भक्ती आहे! भक्तीचा महिमा आपण म्हणताना म्हणतो की भक्तिमार्ग अगदी सोपा, अजिबात नाही. हे वाचल्यानंतर कळतं भक्तिमार्ग पदोपदी परीक्षा पाहणार आहे. ज्ञानमार्ग नक्की कठीण आहे, कारण तो माझ्यात आहे म्हणजे कोण आहे हे कळायलाच वेळ जातो. कर्मयोग त्याहून कठीण, करून सुद्धा माझं नाही म्हणायचं, इदमदम म्हणायचं, आणि मग म्हणतो भक्तिमार्ग बरं आहे, 4 वेळा हात जोडले की होतं. नाही होत, ती भक्ती नसतेच. भक्ती मग म्हणजे नेमकं काय हे ह्याच्यातनं वाचल्यानंतर आपल्याला कळतं, ह्या ग्रंथांमधनं आपल्याला कळतं. काय संवाद आहेत! रुक्मिणी आणि कृष्णाचा संवाद आहे. तत्पूर्वी थोडासा वेळ आहे, तू म्हणालीस म्हणून थोडंसं अनुसंधानातनं एक गोष्ट आठवली. मला इतकी आवडते ती गोष्ट की अनुसंधानामधनं भागवत काय सांगतं, अनुसंधानाने भगवंत मिळतो. आणि लगेच धोक्याची घंटी वाजवतात भागवतकार. अनुसंधानाने नारायण मिळतो, पण अनुसंधानाने नारायणाची पत्नी नाही मिळत. घंटा वाजवून ठेवली आहे भागवतकारांनी गोष्ट सांगताना. अनुसंधानाने नारायण मिळतो, पण लक्ष्मीच्या चिंतनाने लक्ष्मी मिळत नाही. मग लक्ष्मी कशामुळे मिळते? तर निरपेक्ष भावामुळे मिळते. कारण भागवतामध्ये वाक्य आहे, रमा बब्रे रमेनी वरलं, कुणाला वरलं? मुकुंदम. हा मुकुंद कसा निरपेक्षम? काय गोष्ट रंगवली आहे. लक्ष्मी स्वयंवरासाठी निघालेली आहे आणि इतकी छान 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 मोठी मोठी माणसं तिला दिसत आहेत, पण ती कुणाला वरत नाही. का वरत नाही आहे? काही दुसऱ्या ग्रंथांमध्ये जे येतं त्याच्यामध्ये तिच्या मनात असं चालू आहे की माझी ज्याला इच्छा नाही त्याची मला इच्छा आहे. अवघड आहे. माझी ज्याला इच्छा नाही त्याची मला इच्छा आहे. भागवतकारांनी काय प्रसंग खुलवलाय. भागवतकार म्हणतात, ती म्हणते की हो तप बघितलं, तपाचा महिमा पाहिला हो, पण काय म्हणाले, ज्याच्याकडे तप आहे ना, न मन्युर विजय, हा ज्याच्याकडे तप आहे ना त्याने रागावर आवर घातलेला नाही, तो दिसला नाही. उदाहरण देऊ, दुर्वास. नावच बघा, ऋषी आहेत पण दुर्वास. अत्यंत दुःखप्रद आहे, दुष्कर असा ज्यांचा सहवास आहे ते दुर्वास. तापलेले असतात ऋषी. अहो तो छोटासा हनुमंत खेळत खेळत तिथे गेला, ह्या ऋषींनी शापच देऊन टाकला त्याला. काय सांगितलं की नाही, तुला ऐन वेळेला शक्तीचं विस्मरण होईल. मग अंजनी मातेला रडून रडून त्यांची हे घ्यावी लागली की नको नको असं नका करू. आणि मग उशाप मिळालाय. ऋषी म्हणजे जे तपश्चर्या करतात, ऋषी असं म्हणूया नको, जे तपश्चर्या करतात ते तापतातच. तप हा शब्द स्थापनेसाठी आलेला आहे. ते सगळंच तापतं आणि मग ते सगळेच तापलेले असतात आणि त्यामुळे झटकन शाप दिले जातात. आणि त्यामुळे ज्याच्याकडे तपस्सामर्थ्य आहे त्याची मनशांती तपासावी लागते. म्हणजे एका बाजूनी विस्तव आणि एका बाजूनी थंड पाणी पडत राहावं लागतं. आपल्याकडे शंकराचं जे वारंवार उदाहरण दिलं जातं ते याच्यासाठी दिलं जातं की त्याच्या इथे तृतीय ह्याच्यामध्ये अग्नी आहे आणि इथे चंद्रकोर आहे. 2 परस्पर विरोधी तत्व समभावानी तो धारण करतो, म्हणून शंकर महत्वाचा. आणि म्हणून लक्ष्मी काय सांगते, तप पाहिलं पण रागावर आवर नव्हता. ज्ञान पाहिलं, ज्ञान होतं पण न संगवर्जितम, पण ज्ञानातली माणसं संग सोडलेली नव्हती. काही ना काही कुठे ना कुठेतरी आसक्त होती. प्रसिद्धीसाठी असतील, पुरस्कारासाठी असतील, नावासाठी असतील, पैशांसाठी असतील आणि कशासाठी असतील, पण ज्ञान होतं पण संगवर्जित नव्हतं. महान होते माणसं, थोर होती पण कामवर्जित नव्हती. जोड्या कशा घातल्यात, मोठी होती पण इच्छा संपत नव्हत्या. धर्म होता, नव्हता असं नाही, धर्म होता पण काय होतं म्हणाले तर इतरांशी सौहार्द नव्हता, इतरांबद्दल प्रेम नव्हतं.
धर्म पाळणारी होती. नाथ महाराजांनी कावड घेऊन आले. आपल्याला माहिती आहे ती गोष्ट. बाकीच्यांनी सांगितलं तुम्ही गंगेचं पाणी आणलंय. ते म्हणाले माझ्यात आणि माझ्या घरच्यांच्यात आणि ह्याच्यात काय फरक आहे म्हणाले. धर्म पण आहे आणि जंतू सौहार्द पण आहे, पण हे फार क्वचित बघायला मिळतं. त्यामुळे धर्म आणि लोकांविषयी प्रेम हे नाही दिसली म्हणाली जोडी, एकत्र दिसली नाही. त्याग होता पण मुक्तीला योग्य नव्हता. त्यामुळे लक्ष्मी सांगते की ह्या जोड्याच जुळलेल्या मी पाहिल्या नाहीत आणि अशा वेळेला मला तो दिसला जो माझ्यासाठी आलाच नाही आणि म्हणून त्या निरपेक्ष असणाऱ्याकडे मी गेले आणि त्याला वरलं. रामदास स्वामींनी काय सुंदर म्हटलंय की अंतरी वसता नारायणे लक्ष्मीसी काय होणे. ज्याची लक्ष्मी त्या आपण बळकट धरावा. लक्ष्मीला धरायला गेलात तर अवघड होईल, नारायणाला धरा किती आपसूक येणारच आहे. न मागे तयाची रमा होय दासी. जोड्या दाखवल्यात भागवतांनी. काय असेल तर काय सांभाळलं पाहिजे, काय असेल तर काय सांभाळलं पाहिजे, कसा एकमेकांशी संबंध जोडलेला आहे. अशीच जोडी एक अत्यावश्यक आहे आजच्या काळामध्ये. ती येते वसुदेव देवकीच्या त्या संपूर्ण कहाणीमध्ये. बुद्धी आणि बलाची जोडी आहे. वसुदेवांसारखा बुद्धी बळ जाणणारा कोणी नसेल त्या काळात. देवकीला पकडून ठेवलाय कंसानं, मारून टाकण्याच्या विचारात आहे. त्यावर वसुदेवांनी काय सांगितलंय. वसुदेव म्हणतो की कशाला आत्तापासून विचार करू, मला पुत्र झाले तर आणि तोपर्यंत हा जिवंत असेल तर. हा पॉझिटिव्ह एवढा विचार मनामध्ये येण्यासाठी त्या मनाची किती मशागत केली गेली असेल. एखादा नवरा हातपाय गाळून बसला असता की माझ्या बायकोला मारण्याचा विचारात आहे हा, मला जे पुत्र होतील ते पुत्र ठार करण्याच्या विचारात आहे हा, त्यांनी हातपाय गाळून दिले असते, गाळून ठेवले असते. पण वसुदेव म्हणतोय एवढ्या याच्यात सुद्धा शांत राहून, बघू म्हणाले मला पुत्र झाले तर आणि तोपर्यंत हा जिवंत राहिला तर. गेल्या काही दिवसांमध्ये मी एका अतिशय वेगळ्या प्रकारच्या व्यक्तीला भेटले. विलक्षण ज्ञान आहे, ज्योतिषाचं आहे, अनेक गोष्टींचं आहे. त्यांच्याकडे एकदा एक खूप मोठा नेता, म्हणजे खूप मोठ्या पदावरचा नेता, त्याला अटक होणार होती. मला वाटतं 1975 सालची गोष्ट ते मला सांगत होते. त्याला अटक होणार होती. त्या पदावरच्या माणसाला ज्योतिषाचं विलक्षण ज्ञान होतं आणि म्हणून त्यांनी स्वतःची कुंडली मांडली होती आणि त्या कुंडलीमधनं त्याला स्पष्ट कळलं होतं की मला अटक होणार आहे. तेव्हा त्यांनी ह्या माणसाशी संपर्क साधला. ते म्हणाले मी इथून काही सांगणार नाही, तुम्ही इथं या. तेव्हा काही फोन नव्हते, काही नव्हते. 3 वेळा मला भेटलं पाहिजेत, मी तुम्हाला उत्तर देईन. आणि तिसऱ्या भेटीत त्यांनी सांगितलं तुम्हाला अटक होणार नाही. यांनी सांगितलं ही माझी कुंडली, तुम्हालाही ज्योतिष कळतं, मलाही ज्योतिष कळतं, माझ्या या कुंडलीनुसार मला अटक निश्चित आहे. ते म्हणाले तुम्ही 12 घरं पाहताय, मी त्याच्या पुढची घरं पाहतोय. कारण तुमच्यावरती बालंट ज्याने आणलेलं आहे तो पुढच्या 4 दिवसात राहणारच नाही हो. ती केस उभीच राहणार नाहीये. खचून न जाणं काय असतं, म्हणजे ती एक अगदी वेगळं उदाहरण सांगितलं. पण भविष्यामध्ये चांगलंही घडू शकेल हा विचार जेव्हा मनामध्ये येतो तेव्हा आपल्याला खरी शक्ती मिळते. ही बुद्धी आणि बलाची. आज जेव्हा छोट्या छोट्या कारणांवरनं विद्यार्थी आत्महत्या करतात ना, तेव्हा मला असं वाटतं हे त्यांना सांगितलं पाहिजे की वसुदेवानी काय विचार केला असेल. पण तो खचून नाही गेला, तो म्हणाला बघूया होईल. आणि त्याच्या पुढचा भाग फार महत्त्वाचा आहे. बाळ झाल्यानंतर मात्र वसुदेवानी शब्द फिरवला नाही. कारण लगेच भागवतामध्ये लिहिलंय काय, अनृतात सहा अतिव्याकुलः अतिविब्बलः. कारण वसुदेव जर वाईट त्याला दुःख झालं असतं तर मुलाच्या जाण्याने दुःख होईलच, पण त्यापेक्षा जास्त दुःख होईल ते मी असत्य वागलो ह्या विचाराचं. काय काटा आहे तो अंगावरती. अनृतात सहा अतिव्याकुलः अतिविब्बलः. मी खोटं बोललो ह्याचं त्याला जास्त दुःख होईल. हे भारतात घडलंय. आज आमची मोठी मोठी माणसंच फरारी आहेत. कुठे आहेत, फरार आहेत, कुठे आहेत काय कळतच नाही. आणि हा म्हणतोय की नाही मी त्याला शब्द दिलाय, त्यामुळे माझं मूल तिथे नेणं हे गरजेचं आहे. कारण सत्याला पर्याय नसतो. कारण सत्याचा एकच पाय शाबूत आहे आणि अजून तरी सत्य शाबूत आहे. कोडी घालतं भागवत. म्हणतात की किम दुस्सहम साधूनाम. सांगा बरं सज्जनांना दुस्सह काय आहे. अयोग्य माणसाला काय झेपत नाही प्रश्न विचारलाय.
सज्जनांना दुस्सह काय आहे, अयोग्य माणसांना काय झेपत नाही सांगा म्हणाले. आणि ह्या सगळ्याचं उत्तर आहे, मी आणखीन 1-2 प्रश्न आहेत पण माझ्या आत्ता लक्षात येत नाही आहेत, पण ह्या सगळ्याचं उत्तर एकच आहे, ते म्हणजे सत्य. धैर्यवंतांना काय सांभाळावंसं वाटतं, सत्य सांभाळावंसं वाटतं, आणि म्हणून सत्याला आपल्याकडे महत्त्व आहे. आणि आपल्याकडे एक वाक्य अतिशय महत्त्वाचं आहे जे आपण कोरून ठेवलं पाहिजे आपल्या जिव्हेवरती, ते म्हणजे जी वाणी सत्य सांभाळते, जी वाणी सत्य सांभाळते त्या वाणीला सत्य सांभाळतं. काय वाक्य आहे, पुन्हा पुन्हा विचार करावा. जी वाणी सत्य सांभाळते त्या वाणीला सत्य सांभाळतं. म्हणून जर शब्द दिला असेल तर तो पाळलाच पाहिजे. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाई. वाणीला ती सिद्धी असते. म्हणून सत्याचा विचार मांडलाय, सत्याचा वृक्ष सांगितलाय हो भागवतामध्ये. अश्वत्थाचं रूपक तिथे 15व्या अध्यायात आणले, इथे सत्याचा वृक्ष सांगितलाय. हा सगळा वृक्ष, सगळा संसार सत्यावरती आधारलेला आहे. काय काय आहे सत्याचा सगळा वृक्ष सांगितलाय, त्याच्यामध्ये फार शिरत नाही. पण व्हिज्युअलायझेशन म्हणजे मी आजच्या काळामध्ये जर एखाद्या पुस्तकाचा आढावा घेताना जे बघते ते बघते, व्हिज्युअलायझेशन काय करतायत व्यासमुनी, की बघा हा वृक्ष असा आहे, याच्यामध्ये 1 प्रकृती आहे, याच्यामध्ये 2 फळं आहेत, सुख आणि दुःख, याच्यामध्ये 3 मुळं आहेत, सत्व रज आणि तम, याच्यामध्ये 4 रस आहेत, धर्म अर्थ काम मोक्ष, 5विध पद्धतीनं याच्या फांद्या वाढतात, पंचमहाभूत, हे असं ह्याच्यापर्यंत चालू राहतं. सत्यावरती आधारलेला हा सगळा वृक्ष आहे. आणि हा संसार वृक्ष हा सत्यावरतीच उभा राहतो, कारण एकच सत्य शिल्लक आहे. बाकी त्यांनी जोडून दिले पाय, तप, शुद्धता, दया, पण जोडलेल्या अवयवांना तेवढी शक्ती नसते. आणि तेच नेमकं आत्ता झालं आहे. म्हणून सत्याचं महात्म्य आहे. सत्याशिवाय ह्या जगामध्ये काहीही उरत नाही. कबीरांचाच दोहा आहे. कबीर म्हणाले, कबीर पढना बंद करू, पुस्तक दियो बाहाय. घातलं होतं त्यांना शाळेत, गेलेच नाही. नवीन कोरी पुस्तकं आणून दिली, जातो म्हणाले, गंगेवर गेले, दप्तर रिकामं करून टाकलं. कबीर पढना बंद करू, पुस्तक दियो बाहाय. का म्हणाले, 52 अक्षर शोधिके सतनाम लवलाय. 52 अक्षर शिकलो, उपयोग शून्य. मला 2च अक्षर महत्वाची वाटली, सत्य, सत. काय एकेका ओळीमध्ये डोळे उघडतात ही माणसं. सतनाम लवलाय. नानकांचं नव्हतं का? नानकांना सांगितलं होतं, गुरुजी म्हणाले, चलो नानक आज गिनती सीखते हैं, मेरे पीछे दोहराओ, 1 1 2 2 3 3 4 4 5 5 6 6 7 7, चालू आहे गाडी. 13 13 14 13 15 13 16 13. गुरुजी म्हणाले, अरे 13 के बाद 14 आता है नानक. नानक म्हणाले, 13 के बाद कुछ नहीं आता. कारण मला कळलं, म्हणाले, जो कुछ मेरा वो सब, हे सत्य. या सत्याला हे भागवत पुराण किती सातत्यानं बळ देत असतं. म्हणाले, असो, मी मगाशी म्हटलं त्याच्यावर येते. संवाद, यातला एक संवाद फक्त सांगते. गुरुजी बुवा त्याच्यावरती अधिक सुंदर आणि त्यांच्या रसाळ वाणीत आणि विद्वत्ता प्रचूर अशा त्यांच्या याच्यामध्ये फार सुंदर सांगतात. पण मला कल्पना नाही, बुवा तुम्ही हा संवाद घेत असलात तर क्षमा मागते काही चुकलं तर. रुक्मिणी आणि कृष्णाचा अतिशय सुंदर संवाद आहे. मुळात ना मला ह्या जोडप्यांचीच गंमत वाटते. म्हणजे मी नेहमी म्हणते तसं की शंकर आणि पार्वतीच्या गप्पांनीच गोकथा सुरू होते हो. शंकर आणि पार्वती कैलासावर गप्पा मारत बसलेत. मला हेवाच वाटतो की काय ह्यांच्याकडे वेळ आहे. आणि नुसता वेळ नाही हो, बोलायला विषय आहेत. आणि ते विषय नाही तर ह्याचं तोंड तिकडे आणि तिचं तोंड तिकडे, तसं नाही आहे. बोलतायत, सतत बोलतायत. संवाद आहे हो. माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर बोलावंसं वाटलंच पाहिजे. त्यामुळे संवाद आहे. आणि हा संवाद सामान्य नाही. आज काय करू जेवायला, कालच अळूची भाजी झाली, आज पालेभाजी नको वगैरे, असले संवाद नाही. संवाद कसला? म्हणाले, काय आहे हो गीतेमध्ये, असा एक प्रश्न विचारला पार्वतीने. एकदा म्हणाली, त्या सहस्त्रनामाच्या तोडीचं काही आहे का हो, असे प्रश्न आहेत. तसा कृष्ण रुक्मिणीचा संवाद आहे. आणि कृष्ण काय म्हणाले तो रुक्मिणीला, डोळ्यातनं पाणी काढलं हो तिच्या, बऱ्याचदा काढलंय कृष्णाने. ती रुक्मिणी आहे म्हणून ऐकून घेते हो, पण प्रेम पण आहे तितकंच. तर कृष्ण रुक्मिणीला म्हणताय, तू ना अविचारानं मला वरलंस,
अदूरदृष्टीनं मला वरलंस. खरं माझ्यात मी नाहीच आहे तुझ्या तोडीचा. इतर राजे होते, इतर राजांना घाबरून मी समुद्रात येऊन बसलो असं लोक म्हणतात. माझं इतर राजांशी वैर आहे. माझ्याकडे देण्यासारखं काहीही नाही, माझ्याकडे काही नाहीच आहे. धनवान माणसं माझ्याकडे येत सुद्धा नाहीत. माझा मार्ग कुणाला कळत नाही. बघितलंस, काही नाही आहे. आणि तरी तू मला वरलंस याचं एकमेव कारण म्हणजे अविचारीपणा. आत्ताची पत्नी असती तर करून ठेवल्यात पोळ्या, जमलं तर घ्या इतकं. पुढची म्हणेल स्विगी. तिच्या डोळ्यात पाणी आलं, रुक्मिणीच्या डोळ्यात पाणी आलं. आणि कृष्णाने हे केलंय म्हणजे काहीतरी मागे असणार. कारण असं उगाचच्या उगाच कृष्ण कुणाला हे करत नाहीत. हा माझाच आहे याचा कशावरून तिला अभिमान झाला नसेल. तो अभिमान उतरवण्यासाठी सुद्धा कदाचित कृष्णाने हे केलं असेल. हा सुज्ञ विचार भागवतकार आपल्या मनात देतात. कुटुंब व्यवस्था कशी टिकवता येते किती सुंदर अप्रत्यक्षरित्या सांगताय भागवत. भांडू नका हो म्हणाले लगेच. तो बोलला ना, काहीतरी विचार असेल मागे. लगेच तुम्हाला अपमानित करायला बोललेलं नाही. आणि काय आपला इगो, आपण कोण आहोत, कसला इगो. रिक्षावाल्याला सांगितलं ना की अहो मागच्या गल्लीत डावीकडे वळायचं होतं, तो 10 मिनटं ऐकवत राहतो की अहो तुम्ही काय आधी तरी सांगायचं आमका. अहो म्हटलं झालं ना, अशी होऊ शकते ना चूक. पण भयंकर राग. रेल्वेत तर आता 1.5 वर्षात गेले, जावंच लागलं नाही रेल्वेनी. पण मुंबईच्या रेल्वेमध्ये पायावर पाय पडला, विटीला पाय पडतो, ते ठाण्यापर्यंत चालतं. दोघीही वेगवेगळ्या जागेवर उभ्या असतात, पण विटीला पाय पडतो 40 मिनटं पुढे पायावरनं. म्हणजे विसरूनही जातात की आपण कशावरनं भांडतोय. पण आपण थोडाही हा विचार करत नाही की ती मुद्दाम पाय देईल का. अहो चुकून पडला असेल. भागवतनं आपलं मन मोठं करतं, आपल्या कक्षा विस्तारतं की अहो रुक्मिणीच्या साध्या गोष्टीतनं ती म्हणते ह्यांनी सांगितलं ना म्हणजे असं काहीतरी असणार. आणि ती म्हणते पण तुम्ही म्हणता ना ते अगदी बरोबर आहे, तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. नाहीच आहेत तुम्ही मला साजेसे, म्हणजे खरं तर मी तुम्हाला साजेशी नाही आहे. कारण तुम्ही सर्व जगाचे ईश्वर आहात, स्वामी आहात, आणि मी मात्र एक प्रकृती आहे जिला अज्ञानी माणसं भजतात. पुढे म्हटलंय, काय म्हटलंय, समुद्रामध्ये येऊन बसलो असं लोक म्हणतात घाबरून. हेही बरोबर आहे म्हणाले, पण घाबरून नाही बसलत. मग राजांना लांब ठेवून, राजे कोण, सत्व रज आणि तम, या तिघांच्या बाहेर पडलात आणि इथला जो चैतन्य सागर आहे ना त्याच्यामध्ये तुम्ही बसलात. कारण तो त्रिगुणातीत आहे. त्यामुळे ह्या तिघांना, 3 राजांना बाजूला सारलत आणि तुम्ही आतमध्ये बसलात. राजांशी वैर आहे, हो आहेच तुमचं वैर, कारण सगळी इंद्रिय म्हणजे ते राजे आहेत देहाचे, पण त्या राजांशी तुमचं वैर आहे कारण तुम्ही आत्म्यामध्ये आहात. तुम्ही म्हणालात काय की माझ्याकडे काही नाही, खरंच काही नाही, कारण तुमच्याशिवाय या जगात दुसरं काहीच नाही. त्यामुळे तुमच्याकडे काय असणार हो, तुम्हीच सर्वस्व आहात, त्यामुळे तुमच्याकडे काही नाही. तुम्ही काय म्हणालात, धनवान माणसं माझ्याकडे येत नाहीत. बरोबर आहे, कारण त्यांच्या डोळ्यावर आत्ता पट्ट्या आहेत, त्या उतरल्याशिवाय ते तुम्हाला पाहू शकणार नाहीत, म्हणून धनवान माणसं तुमच्याकडे येत नाहीत. आणि काय म्हणालात, माझा मार्ग स्पष्ट नाही. अगदी बरोबर. तुम्ही कशातनं काय काढाल हे कुणाला काही कळत नाही. तुमच्या प्रत्येक कृतीमागे काहीतरी सुंदर मोठा आशय असतो, पण ती कृती पूर्ण झाल्याशिवाय आम्हाला थांग पत्ता सुद्धा लागत नाही. त्यामुळे तुम्ही म्हणता ते 100% खरा. मी ना खरं सांगते, जेव्हा जेव्हा हे वाचते ना मी तिथेच थांबवते वाचन. मी म्हणते किती उदार आहे ही, आणि फक्त उदार नाही आहे, ती हुशार पण आहे. रुक्मिणी हुशार पण आहे. कसा अर्थ वेगळा काढायचा, अर्थवाद ज्याला म्हणतात की अर्थ कसा वेगळा काढायचा, एकाच वाक्याचे वेगवेगळे अनेक अर्थ निघू शकतात. ते आपल्या दृष्टीवरती अवलंबून असतात. रुक्मिणीची दृष्टी किती प्रगल्भ असेल त्याचं मोठेपण गायलं आहे, पण दाखवताना आपली हुशारी पण सिद्ध केलेली आहे. पण सगळं सुंदर रीतीनं केलेलं आहे. 2 नात्यांमधला गोडवा कसा असावा भागवत दाखवत आहे. काय थक्क होतो. म्हणजे मी खरंच सांगते की एक एक पान पुढे पुढे जातो ना, आपण आपल्यात हसत असतो, आपण आपल्यात डोळे टिपत असतो. म्हणजे भागवत सगळ्यांमध्ये तर ऐकावंच, पण ज्यांना शक्य आहे
त्यांनी आपापलंही वाचावं. कारण आपापलं भागवत हे आपापलं असतं. आणि कथेचा सगळ्यात मोठा गुणधर्म काय माहिती? कथेमध्ये आपल्याला रीडिंग बिटवीन द लाईन्स करायला सोय ठेवलेली असते. तत्वामध्ये ती सोय नसते. जेव्हा तत्व सांगितलं जातं तेव्हा मला ती सोय नसते. हे असं असं आहे, बस फिनिश, तेच तुम्हाला स्वीकारावं लागतं. पण एक गाव होतं. त्या गावामध्ये एक शेतकरी राहत होता. त्या शेतकऱ्याचं की नाही अगदी हिरवं छान मोठं कुरण होतं. पण त्या शेतकऱ्याची बायको महागजाग होती. अशी मी जेव्हा गोष्ट सांगायला सुरुवात करते तेव्हा तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या डोळ्यासमोरचा शेतकरी वेगळा असतो. त्याची बायको वेगळी असते. आणि हळूहळू जसजशी ती गोष्ट आकाराला येत जाते तसतसं मी माझ्या अनुभवांशी ती जोडायचा प्रयत्न करते. तुम्ही तुमच्या अनुभवांशी जोडायचा प्रयत्न करता. भागवतकारांना माणसाची नस कळल्याचा हे सगळ्यात मोठा पुरावा आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा आपण त्या गोष्टीमध्ये रमतो की नाही, किती गोष्टी आहेत भागवतामध्ये, या सगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा जेव्हा आपण रमतो ना तेव्हा आपण हरवलेले असतो. आणि मी मकरंद बुवांच्या भागवताला 1-2-3 दिवस ठाण्यामध्ये आले होते. मी खरंच सांगते 4 तास वेळ कसा गेला कळलं नाही. याचं सगळं श्रेय बुवांना, भागवताला, भागवतकारांना. माणसाला रमवण्याचं सगळ्यात मोठं साधन कथा आहे. आणि शेवट करते. बोलायची इच्छा असली तरी आत्ता क्षमा करा. मला भागवतातलं आणखीन सगळ्यात जीवाला काय लागतं माहिती आहे? आवडतं. जीवाला लागणं हा वेगळा अर्थ आहे. मला काय आवडतं तर भागवत आणि दासबोधामध्ये ना कमालीचं साम्य वाटतं मला. का? कारण दासबोध हा असा ग्रंथ आहे ना, मी मागे बोलले, मला वाटतं बरेच ठाण्यातली लोक आहेत. दासबोध वाचताना मला कायम एक चित्र दिसायचं. हे चित्र असं होतं की रामदास स्वामी कैलास पर्वताच्या खाली उभे आहेत आणि ते एका संधिरेषेवरती उभे आहेत. सतत मला हे दिसत होतं की ते कैलास आणि मध्ये मानसरोवर यांच्या मध्यात ते उभे आहेत. मी म्हटलं हे असं का दिसतंय? म्हणजे माझ्या मनाने ही काय प्रतिमा तयार केली आहे, मला असं का वाटतंय? आणि मग माझंच मन शोध घ्यायला लागलं. आणि मला असं कदाचित असं असेल की दासबोध किंवा रामदास स्वामी आपल्याला काय सांगतायत की मानसरोवराच्या पाण्यात हात घालता येतोय, त्याचा अनुभव घ्या, लौकिकाचा अनुभव घ्या, पण लक्ष मात्र जिथे अजून पोचता आलेलं नाहीये त्या कैलासावरती ठेवा. या संधिस्थानावरती रामदास स्वामी उभे आहेत. मला भागवत तसंच वाटतं. रामदास स्वामींचाच दृष्टांत आहे. बी पडतं छोटं, किती अंगाने वाढतं? 2. एक वर वर येतं खोड म्हणून आणि एक खाली खाली जातं मूळ म्हणून. रामदास स्वामी विचारतात की अहो त्या एवढूशा बीला 2 बाजूंनी वाढावंसं वाटतं, मानवी मनाला नाही का वाटणार? लौकिकही हवंसं वाटतं, पारलौकिकाचाही शोध घ्यावासा वाटतो, घेता येतो. हा विश्वास जसा रामदास स्वामी आपल्या मनात निर्माण करतात ना, संसारात राहून सुद्धा तिकडे बघता येतं, तोच भागवत निर्माण करतो आपल्या मनामध्ये. छोट्या छोट्या गोष्टीतनं कधी आत्मतत्वाची चर्चा करतं तर कधी एखादी त्याच्या लागोपाठ एखादी अगदी साधी गोष्ट सांगून टाकतं, लगेच आपल्याला खाली आणतं, पुन्हा आत्मतत्वापर्यंत नेतं, पुन्हा योगाचा मार्ग सांगतं, पुन्हा एखादी प्रल्हादाची गोष्ट सांगतं. असं करत करत लहान बाळाला जसं खेळवत खेळवत आई मोठं करते ना, तसे मला भागवत माऊली वाटते. दोन्ही दाखवतं, लौकिक पण दाखवतं, ते पण दाखवतं, ज्ञान आणि विज्ञान दाखवतं. आपल्याकडे ज्ञान आणि विज्ञानाच्या संकल्पना किती सुंदर सांगितल्यात. ज्ञान म्हणजे काय? त्या सगळ्या वस्तूंच्या मुळाशी एकच गोष्ट आहे, हे कळणं म्हणजे ज्ञान. आणि विज्ञान म्हणजे काय? तर एकाच गोष्टीपासून सगळं जन्माला आलेलं आहे, हे कळणं म्हणजे विज्ञान. बोलताना सुद्धा माझ्या दिशा कशा झाल्या बघा. सगळ्या गोष्टींच्या मुळाशी एकच गोष्ट आहे, ते ज्ञान. आणि सगळ्या गोष्टीतनं सगळं एकाच गोष्टीतनं जन्माला आलंय, ते विज्ञान. म्हणजे ज्ञान हे आतमध्ये घेऊन जातं आणि विज्ञान हे बाहेर आणतं. ज्ञानाला विरोधी दिशा ही विज्ञानाची असते, तो विरोधी दिशेसाठी सुद्धा आहे. ज्ञान आपल्याला अंतर्मुख करतं, तर विज्ञान आपल्याला बहिर्मुख होऊन जग काय आहे ते बघायला शिकवतं. त्यामुळे ज्ञान आणि विज्ञान, लौकिक आणि पारलौकिक या सगळ्याच्या सीमारेषा आपल्याला भागवत दाखवतं. आणखीन काय सांगू? या भागवताच्या बाबतीमध्ये एवढंच म्हणते की हा भागवताचा प्रसाद म्हणजे कधी कधी मला असं वाटतं की जे म्हणतात ना
की भारतामध्ये जन्म मिळणं हे अत्यंत भाग्याचं लक्षण आहे. पूर्वी मला असा प्रश्न पडायचा, असं प्रत्येक देशात वाटत असेल ना, आणि बाहेरच्या देशात गेल्यानंतर तिथली सफाई, तिथली स्वच्छता, तिथली सगळी सिस्टीम बघून तर बऱ्याचदा असं वाटतं की अरे हे किती छान आहे. पण काही दिवसात कंटाळा यायला लागतो आणि असं वाटतं तिकडेच जावं. काय आहे इथे? याचं कारण असं आहे की या संस्कृतीने आम्हाला हे सगळं बाळकडू दिलेलं आहे आणि त्या बाळकडू वळसे देत 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 प्रत्येक पिढी या संस्कृतीने घडवलेली आहे. आज जेव्हा जेव्हा मी विद्यार्थ्यांशी संपर्क साधते तेव्हा मला असं वाटतं ते कमी पडत नाही आहेत, कमी पडलो आहेत आम्ही. ते वळसे द्यायला आम्ही कमी पडलो आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की जिथे जिथे शक्य होईल तिथे तिथे आपण आपल्या घरी आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला एखादं तरी भागवताचं तत्त्व, भागवतच म्हणते असं नाही, कुठल्याही ग्रंथातलं एखादं तत्त्व छान सांगता येईल एवढी तयारी प्रत्येकाने करावी. सगळे काही बुवांसारखे कथाकार होऊ शकत नाहीत, व्याख्याते होऊ शकत नाहीत, पण निदान माझ्या संपर्कात येणारे 5 दिवे तरी मी उजळीन. हीच खरी दिवाळी असणार आहे. बाहेरचे दिवे लागणारच आहेत, ते कितीही लावतो आपण, वेगवेगळ्या प्रकारचे लावतो, पण आज गरज आहे. कारण इतकं समाजामध्ये आपण फिरत असतो आणि इतकं वेगवेगळं ऐकत असतो ना, क्षणाक्षणाला दुःख होत असतं किंवा संस्कृती तुम्ही समजून घेत नाही आहात आणि तुम्ही का संस्कृतीवर बोलताय? बरं तुम्ही इथलेच आहात ना, असं तर नाही आहे की तुम्ही बाहेर कुठनं तरी आलाय, तुम्ही इथलेच आहात ना, मग घ्या ना संस्कृती समजून. आणि मग लक्षात येतं ते घेणार नाही आहेत, आपण किमान 5 दिवे तरी उजळू असं मला वाटतं. आणि भागवताकडे माझी एकच इच्छा आहे की ते करण्याचं सामर्थ्य आम्हा प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये निर्माण होवो, कारण तो दिवा त्यांनी उजळला तर आमचा प्रकाश बाहेर पडणार आहे. इथेच थांबते आणि भागवताच्या प्रकाशामध्ये पुढचे 7 दिवस आपण खऱ्या अर्थानं प्रकाशित होणार आहात आणि पुढचे 7 दिवस हे फक्त त्याच्यासाठी आहेत. विद्यानी आणि तिच्या मैत्रिणींनी ती सोय केली आहे. शिट्टी झाली का बघा, 5 वाजताच खरं भागवत आहे, पण आज 7 वाजता व्याही यायचे. आता काही नाही, आता फक्त तुम्ही आणि तो. काहीही मध्ये तिने ठेवलेलं नाही तुमच्यासाठी. वेळ दिले, एक वाक्य आहे, देर इज नो हॉलिडे इन स्पिरिच्युअलिटी. सुट्टी नसते अध्यात्मात. आज रविवारच आहे, मग भगवंत म्हणाले जास्त वेळ बसा. त्यामुळे हे 7 दिवस फक्त तुम्ही आणि तो. त्यामुळे जास्तीत जास्त जप करूया. आमच्याकडे तर लहानपणी पद्धत होती, सतत जेवताना गोविंद 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 म्हणत राहायचं. मी आऊला म्हणायचे काय गप्पा मारायच्यात मला धनंजय म्हणजे माझ्या भावाशी, ते नंतर मारा म्हणाले, जेवताना गोविंदच म्हणायचं. म्हणजे प्रत्येक अन्नामध्ये घासामध्ये गोविंद येतो आणि तो अंतरंगात उतरतो, ही श्रद्धा. असो, तर पुढचे 7 दिवस या भागवताच्या प्रकाशामध्ये तुम्ही लख्ख उजळणार आहात. खऱ्या दिवाळीच्या आधीच ही वेगळी दिवाळी साजरी होणार आहे आणि त्याचा अंश मात्र का होईना भाग मला होण्याची संधी मिळाली. विद्या, मी तुझे पुन्हा एकदा आभार मानते.